गुलाब बाबांचे साक्षात रूप, पंढरीच्या विठ्ठल स्वरूप. महाराष्ट्राला लाभलेली शेकडो वर्षांची पंढरीच्या वारीची परंपरा ही भक्तीचा, समतेचा आणि एकात्मतेचा संदेश सदैव देत आहे. आपल्या महाराष्ट्राला लाभलेले 3 बा म्हणजे तुकोबा, शिवबा आणि विठोबा. तुकोबांनी रोवलेला भक्तिमार्ग हाच शिवबाच्या शक्तीचं अधिष्ठान. जणू भक्ती आणि शक्तीची युती परमेश्वराच्या चरणी नेतील. याप्रमाणे भक्ती आणि शक्तीच्या मार्गाने विठ्ठलापर्यंतचा म्हणजेच गुलाब बाबा रूपी विठ्ठलापर्यंतचा प्रवास पुढील नाट्यमय कथेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सादर करतोय गुलाब बाबांचे साक्षात रूप, पंढरीच्या विठ्ठल स्वरूप. रामभाऊ, आपल्या समध्या पिढ्या आले का अशात जगून मरतील का रे? अशा म्हणजे कशा रे? नाही म्हणजे कधी आदिलशहाची गुलामी तर कधी निजामशहाची. निजामशाही गेली का कोणीतरी मुघल बादशाह येऊन बसते. म्हणजे कोणाचं ना कोणाचं संकट आहेच की रे आपल्या माग. आता हे सुलतानी संकट आपला पिछा कधी सोडन रे? हे का नवीन थोडी हाय साधू. आमच्या समध्या बापजाद्यापासून या सुलतानाईच्या चाकऱ्या आम्ही पाहिल्या बी आणि स्वतः चाकऱ्या केल्या बी. आता जोपर्यंत हातपाय चालत्यात तोपर्यंत चाकऱ्या करायच्या, हाच रिवाज झाला इथला. आणि हेच समजा आयुष्य म्हणायचं आता. हो, पण पिलाजी बाबा, आता आमच्या पोरा बाळांनी पण तेच करायचं आणि मरायचं काय? एवढंच आयुष्य आहे का आपलं? काहीतरी बदल झाला पाहिजे गड्या. खरं आहे तुझं. मी आज पाटीलच एक बातमी ऐकली की त्या आदिलशहाच्या माजलेल्या सरदारांनी तुळजापूरच्या मंदिरावर छापा मारला आणि संपत्ती लुटली. आणि अजून बी ते आदिलशाही सरदार त्याच परगणात हैदोस घालत बसले आहेत. एक तर पीक पाणी बरोबर होत नाही, आणि झालंच तर घरात यायच्या आधीच त्या पिकाची आदिलशहाची सैनिक नासधूत करतात. आणि पांडुरंगाच्या कृपेनं घरात पीक आलंच तर सावकार उरावर येऊन बसतो. मला तर हे जगणंच खूप कठीण वाटायला लागलंय. अख्खं आयुष्य नासलंय र आपलं. आता पांडुरंगा, तूच आमचा कायवारी, तूच आमचं भलं कर र बाबा. बाबा पांडुरंगा. तो पांडुरंग काय करणार? स्वतः पांडुरंगाच्या देवळावर कैकदा आक्रमण झाली या यवनांची. जो स्वतःच रक्षण नाही करू शकला तो काय आपलं भलं करणार? इकडे या, इकडे या. एक आतली खबर सांगतो तुम्हाला. काय? सांगा की. आपल्या गावचा तुकाराम बुवा तो आपलं घरदार यंदाही वाऱ्यावर सोडून पंढरपूरच्या वारीला जाणार आहे म्हणे. आणि त्या तुक्यासोबत सगळे लोक जात आहेत गावातले वारीला. त्या तुकाबुवानं समद्यांना वेड लावलाय, वेड. पण आदिलशहाच्या फौजा या वारीला लुटण्याच्या बेतात असतात, लक्षात ठेवा. आणि या तुक्यासोबत, या तुक्याच्या पायी आपल्या गावातली माणसं जीवानं मारल्या जातील. हो, सांगतोय तुम्हाला, ऐकत नाही कोणी. काय बोलता? खरंच? मग खरं नाही तर काय? अहो, एकतर याने पदोपदी आपल्या वैदिक धर्माचा आणि शास्त्रांचा अपमान केलाय. आणि नुसता अपमान नाही, दिवसभर त्या चिपड्या घेऊन लोकांना ब्रह्मज्ञान सांगत फिरतो. आता मला सांगा, संस्कृत शास्त्रांचा अभ्यास केल्याशिवाय ब्रह्मज्ञान येणं शक्य तरी आहे का?
सांगा बरं. उगाच ब्राह्मणांच्या द्वेषाला ओढवून घेतलं फुकाचं त्यानं. मला तर वाटतंय या तुक्यामुळेच आपल्या गावचं फार मोठं नुकसान होणार आहे. वाटोळ होईल एखाद दिवशी. हा, तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा. आपल्या गावची लोक बी थोडी खुळीच आहेत बघ. ऐन पीक पाण्याच्या दिवसात घरदार सोडून जातात पंढरीच्या वारीला. प्रपंच सोडून कसं जावंसं वाटतं यांना, काही कळत नाही यांचं. नाहीतर काय, ती आवडी घरी ओरडते त्याच्या नावानी. सगळी सावकारी बुडवली म्हणते माझ्या नवऱ्यानी. पोरा बाळांची काही फिकीर नाही म्हणे त्याला. पण तुकोबाचा प्रपंच दरवर्षी व्यवस्थित चालतोच की. सावकारी सोडली म्हणून त्याच्या बायका पुरायला उपवाशी ठेवलं नाही त्यांनी. अजूनही त्याच्या वडिलाच्या हयातीतल्या जमिनी आहेतच की. तुकोबा दरवर्षी वारीला जातात आणि आपल्या संघ कैक लोकायला विठ्ठलाचं दर्शन घडवतात. पण त्याच्याही पैकी कोणाचा संसार उघडा पडल्याचं म्या तरी अजून ऐकलं नाही. मग आता तू पण जातो का त्या तुक्याच्या बरोबर वारीला? घे ना, टाळ हातात घे आणि कुठं तू पण फिर त्याच्या मागे जा. अजूनपर्यंत कधी गेलो नाही, पण यावेळी जरा जाऊनच बघावं म्हणतोय वारीला. रे 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 तुला समजावून काही उपयोग नाही रे बाबा. त्या तुक्याच्या नादी लागू नकोस. त्या तुक्यावर धर्मपीठाची कारवाई होणार आहे. त्याने धर्मपीठाचा अपमान केला आहे, अपमान. नाहीतर बघ, त्याच्यासोबत तुझ्यावर सुद्धा कारवाई व्हायची. काय आर सदू, खरंच थोडा विचार कर. तिकडं तू पंढरपूरला गेल्यावर पुरता 1 महिना लागणार परत यायला. अरे एकतर ही शेती, पाण्याचे दिस, शेती नाही पेरली गेली तर कसं होणार? अरे पण रामभाऊ, कोणाचं काय नुकसान झालं रे वारीला जाऊन? सगळं नीटच आहे की र, सगळ्याच ठीकच चाललंय र. मग काय वाटोळ व्हायची वाट बघायची का? आणि वारीला जातो मोठा चाललाय विषाची परीक्षा घ्यायला. हो रे सदू, लेका थोडा विवेकानं विचार कर रे. मी विवेकानं विचार करूनच तुकोबा संघ जायचा निर्णय केलाय. आता जे व्हायचं ना ते होऊनच जाऊ दे. आता तू पण जा पंढरपूरला त्या तुक्यासोबत. वय मंबाजी बुवा, पण आज नाही. उद्या शेतीची मशागत व्हायची आहे थोडी. ती सकाळला झाली म्हणजे मी पंढरपूरला जायला मोकळा. हो रे, तू त्या तुक्यासोबत वारीला जाणारा दरवर्षीचा सोबती ना. तो तुक्या समधी जमीन पाणी सोडून पंढरीला जातो आणि तू का मग शेतीची काळजी करतो? हा मी पण तेच म्हणतोय मंबाजी बुवा. तुम्ही बी धर्मशास्त्राची 2 पुस्तकं कमी वाचा आणि या देहू गावात काय चाललंय ना त्याची माहिती घेत चला जरा. अहो, तुकोबा फार ज्ञानी माणूस आहे. पंढरीची वारी ते कधीच चुकवत नाहीत. अंतर्मनाची झापडं उघडली म्हणून त्यांनी सावकारीच्या सर्व वह्या इंद्रायणी नदीत बुडवून टाकल्या आणि पांडुरंगाच्या चिंतनात स्वतःला एकरूप करून घेतलं. हो, आणि बाप जांद्याची ती जमीन वाऱ्यावर सोडली त्याचं काय? कोण म्हणताय वाऱ्यावर सोडली? तुकोबा स्वतः घरच्या शेतीमध्ये राब कष्ट घेतात. उलट शेतीची मशागत झाल्याशिवाय कोणीही पंढरपूरच्या वारीला येऊ नये असं नेहमीच सांगणं आहे तुकोबाचं. तूच घे त्या तुक्याची बाजू. आणि जमीन पेरेल कोण? तुझा विठोबा येणार आहे का इथे जमीन पेरायला? त्याची पण व्यवस्था करतात की ते. त्यांचा धाकला भाऊ आहे की घरी. सोबतीला काही नोकर चाकर पण आहेत. आणि मग तुझ्या जमिनीचं काय? ती कोण राखणार? आता मशागत तर मीच आटपून घेणार आहे. पेरणीसाठी मजूर लावून देईल की. एकदा पंढरीला जायचं ठरलं की समध्या अडचणीला उपाय मिळतात मंबाजी. वा, छान. ही ती मजुरांच्या भरोश्यावर करताय तर हाती शेवटी काय उरणार आहे मग? तीच तर पांडुरंगाची कृपा आहे मंबाजी. शेवटी मजूर लोक पण पांडुरंगाचीच लेकरं ना. त्यांचं सुद्धा पोट भरलं पाहिजे ना. हाताला काम मिळालं तर ते पण चांगलं आयुष्य जगतील. माधुकरी मागून थोडं ना चालतंय सगळ्यांचं. जा तू पण जा आणि त्या सदूला पण घेऊन जा इथून सोबत. हो, नक्की जातो आम्ही. अरे सुभानराव, माझी पहिलीच वारी रे.
आता सोबत काय न्यायचं, कुठं जेवायचं, कुठं झोपायचं, काहीच कल्पना नाही मला. अहो सदू भाऊ, मी सगळं सांगतो तुम्हाला. तुम्ही कसलीही काळजी करू नका. बस त्या पांडुरंगाचं नाव घ्या. पण मी काय म्हणतो साधू, जरा जरा एकदा आपल्या बायकोला विचारून घेशील तर बरं होईल. हो गड्या, तिला समजावल्या बगर मला नाही येता येणार. सदू भाऊ, आज रात्री वहिनींसोबत बोलून घ्या. समजावतो, पण तिला समजावणं थोडं अवघडच आहे बघ. अहो होईल पांडुरंगाच्या कृपेनं. चला येतो मी. सावकाराची माणसं येऊन गेलेत, माहिती आहे ना व? तरी बी कसली कुठून हौस आली आहे तुम्हाला? कधी तुकोबाच्या कीर्तनाला गेले नाहीत तुम्ही? मग हे असं अचानक कसं काय असलं खूळ आलाय तुमच्या डोक्यात? हो अगं बाईजे, तुकोबाच्या कीर्तनाला गेलं म्हणजेच पंढरपूरला जायची इच्छा होते असं नाही. आता या आसमानी सुलतानी संकटाच्या काळी दिवस रात्र चिंतेत मेल्यापेक्षा एकदा समद काही त्या पांडुरंगावर सोपवून जावं वाटतंय त्याच्या दर्शनाला. अन शेती पेरणीचं कसं मावंदा? अगं रायबा करेल की, आणि तू हायच की सोबतीला त्याच्या. अव आताशी वयात आलेलं पोर आहे ते, तुमच्या संग करतोय तो काम, पण तुमच्याशिवाय नाही जमायचं त्याला. करल की तो. बाप कुठं जलंभर पुरतोय? कधी ना कधी करावीच लागणार आहेत त्याला. बापाच्या शिवाय काय जबाबदारी असते हे कळू दे त्याला. पण वय वय जावा, तुम्ही जावा, द्या समजा सोडून कोवळ्या पोरावर. अगं बाईजे, तुमची बी चिंता आहेच की मला. हे बाईजे, बाईजे, मी तर म्हणतो का तू पण चल माझ्यासोबत पंढरीला, विठुरायाच्या दर्शनाला. मला नाही जमायचं हे असं लेकरा बाकराला सोडून पंढरीला यायला. अगं तुला संसार सोडायला कुठं सांगतोय मी? काही आठवड्याची तर गोष्ट आहे. एकदा चल की पंढरपूरला. चल. नको बाबा, मी नाही येणार. बर बाबा, आई, काय चाललंय तुमच्या दोघांचं? हे बघ रायबा, मला यावर्षी पंढरपूरला जायची इच्छा आहे. तुझ्या आईला तर मी सांगितलं, पण आता तुला मी सांगतोय. मी उद्याला तुकोबाच्या संग दुपारच्याला पंढरपूरला निघणार आहे. माझ्या बिगर तू शेतीची कामं कधी एकट्यानं केली नाहीस, पण या वेळेला मात्र तू तुझ्या आईच्या संगतीनं शेतीची कामं उरकून घेशील बाबा. तुम्ही काय बी चिंता करू नका बाबा, मी आज समद बघून घेतो इकडं. पण माझी तुम्हाला एक अट आहे, आणि ती तुम्हाला मान्य करावीच लागेल. आता काय र? कोणती अट आहे तुझी? बाबा, मला शिवाजी राजाच्या सैन्यात सामील व्हायचं आहे. अरे ये बाबा, आता हे काय नवीन भूत घातले या डोक्यात तू? मी तुला कुठं जाऊ देणार नाही बघ. अरे अरे पोटचा गोळा आहेस तू माझ्या. तुला काही झालं तर आम्ही कुणाकडे बघून जगायचं र? अगं, आपला शिवाजी राजा याच्याच वयाचा एक शूर तरुण आहे. मावळ्यांना एकत्र घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याच्या व भूमिपुत्राच्या रक्षणाची शपथ घेतली आहे त्यानं. आपल्यासारख्या गोर गरीब रयतेचं रक्षण करणारं राज आहेत ते. राज. मला ते काही सांगू नका. महाजीव आहे माझ्या मुलामंदी. अनाईक रायबा, तू कुठेही जाणार नाही म्हणजे नाही. अगं अगं बाईजे, ऐक थोडं ऐक. तुम्ही गप्प बसा. अगं घरामधलं आधीच दुःख अजून मनातून जात नाही. मी पण तर तेच म्हणते जी. रखमा तरुण तारणी पोर लेक माझी, त्या आदिलशाच्या हैवानानं जरा बी दया दावली नाही. मी माझ्या मुलाला सैन्यात नाही पाठवणार. सैन्यात नाही. अगं शिवाजी राजा तो राजा आहे जो या जुलूमशाहीच्या विरोधात लढतोय. ते सुद्धा आपल्या सर्वांच्या हितासाठी. आपल्या रखमासारख्या कित्येक पोरींची अब्रू नासवली त्या नराधमांनी. म्हणून तर शिवाजी राजा रयतेच्या रक्षणासाठी उभा राहिला. बायजे, शिवाजी राजा फार चारित्र्यवान आणि कर्तृत्ववान आहेत. म्हणून काय एकुलत्या एक पोराला जाऊ द्यायचं असं नाही. तुम्ही जाणार त्या तुकुवाच्या माग आणि याला धाडणार तिकडं.
नाही, हे मी ऐकणार नाही. अगं, तुकोबा आणि शिवबा काय वेगवेगळे आहेत का? शिवाजी राज सुद्धा कित्येकदा तुकोबाचं कीर्तन ऐकायला आल्याच्या खबरा ऐकल्यात मी. आपल्या देहूगावचे तुकाराम बुवा म्हणजे काही कमी नाहीत. शिवाजी राज सुद्धा त्यांना गुरु मानतात. गुरु शिष्याची ही जोडी या समद्या स्वराज्यासाठी झटते आहे. आपले तुकोबा हे परमार्थाचं प्रतीक, तर राजे शिवाजी पुरुषार्थाचं प्रतीक आहे. बघ ते कसं? बघ, तुकोबा अभंग कीर्तनातून लोकांच्या परमार्थाची काळजी घेतात आणि शिवबा रयतेची आणि रयतेच्या शेतीची, गुरावासराची, संस्कृतीची काळजी घेतात. इतरांची काळजी घेता घेता तुकोबा आपल्या कुटुंबाची आणि प्रपंचाची काळजी घेतच आहेत. आणि तुकोबा सारख्या संत पुरुषाला गुरु बनवून त्यांनी स्वतःच्या परमार्थाची व्यवस्था केलीच आहे. पाहिजे आयुष्यात शेती, व्यवसाय, पैसा म्हणजे सगळं काही नाही. त्याच्याही पलीकडं आयुष्याला सुखावणाऱ्या गोष्टी असतातच की संसारात. तुकाराम बुवाला हे कळलं, म्हणूनच त्यांनी सावकारीच्या वह्या इंद्रायणीत बुडवल्या. तुकोबा, आता अशी बातमी आली आहे, आदिलशाहीचे काही सुभेदार नजीकच्या गावात पोहोचले. मुघलांच्याही काही हालचाली सुरू असल्याचे दिसत आहे. फार फार भीती वाटायला लागली आहे. तुकोबा, आपण ही वारी थांबवावी का? पांडुरंग, पांडुरंग, वारी थांबवावी? अरे भालदेवा, वारी थांबवणं म्हणजे पांडुरंग भक्तीला मागे टाकणं. आमचं शस्त्र आहे नामस्मरण, आणि आमचं संरक्षण करतो तो पांडुरंग. पांडुरंग
जयाची चिंता घेई पांडुरंग, तयाशी नरभय कशाचे. पण महाराज ते तलवार घेऊन येत आहेत. अरे वेड्या, तलवार घेऊन राज्य जिंकता येतं, पण मन जिंकता येत नाही. मी कोणाचं राज्य मिळवायला निघालोय का? मी तर लोकांच्या अंतःकरणात भक्तीचं साम्राज्य उभारतोय आणि भीती चिंता कसली करतोय. त्या यवनांना परतवून लावायला आपले शिवाजी राजे आहेत की. राजा शिवछत्रपती धर्मरक्षण करती, संत जनांची पालखी चरणी लोटांगण घालती. धर्म चालविला पुढे, म्लेच्छांचा मारा केला, विठोबा आराधिला, शक्तीचा आदर्श ठेविला. महाराज शिवाजी राजाचं मावळा आले ते निरोप घेऊन. म्हणतायत आज राजे येत आहेत आपल्या भेटीला 20व्या स्थळी. पांडुरंग पांडुरंग, आपले शिवबा येत आहेत, आपले राजे येत आहेत. शिवबा, पांडुरंग पांडुरंग. शुभा राज शुभा. विठूचा गजर
तुकोबा, रयतेच्या परमार्थाचा पाया खरा तुम्ही रचला. पांडुरंगाची ओढ आपण सामान्य रयतेमध्ये रुजवलीत. चारही बाजूंनी आसमानी सुलतानी संकट असताना आपण थोडेही डगमगला नाही तुकोबा. देह माझा पंढरीनाथा, घेईनी पाठी विठा, चालेन सदा तेथे पंढरीच्या वाटे. हरिपाठ माझे भजन, नामस्मरण तोच जीवन. अभंग हेच आयुध, संकटावरी तारणा. पांडुरंग पांडुरंग. शिवबा, सारा भार त्या पांडुरंगावर सोडल्यावर आम्ही अकारण चिंता का करावी? त्या विठ्ठलावर एकदा श्रद्धा अर्पण केली की संशयाला मनी जागाच शिल्लक राहत नाही. आणि जिथे संशय शिल्लक राहतो तिथे भक्ती भंग पावते. पांडुरंग पांडुरंग. रयतेच्या रक्षणासाठी, स्वराज्याच्या निर्माणासाठी पांडुरंग आपल्याला शक्ती देव. अशीच स्वराज्याची सेवा करत राहा. आपण भक्ती शक्तीचं विलक्षण रसायन आहात शिवबा. शिवबा, आमचे आशीर्वाद सदैव आपल्यासोबत आहेत. संतांचे उपदेश, आशीर्वाद हेच माझ्या स्वराज्याचे आधारस्तंभ आहेत. राज्य वाढवायला तलवार लागते, पण राज्य टिकवायला तुकोबा आपल्यासारख्या संतांचा आशीर्वाद लागतो. राज, आम्ही साधी माणसं. तुमच्या तलवारीला गती देणं हे आमचं काम नाही, पण लोकांच्या अंतरंगात पांडुरंगाला बसवणं हे आमचं ध्येय आहे. महाराज, माझं भाग्य, या पावन वारीच्या प्रवासात आपल्या चरणांची भेट झाली. स्वराज्याच्या शिलेदाराची दोरी माझ्या हाती असली तरी माझ्या अध्यात्माची दोरी आपल्या अभंगात आहे, आपल्यासारख्या संतांच्या वाणीत आहे. महाराज, वारीतून पावलं निघवत नाही, परंतु निरोप घेतो. परंतु मन मात्र वारीसोबत राहणार. माझे काही ढालकरी मावळे मी वारीसोबत देतो. येतो आम्ही. शिवबा, तुम्ही राजा आहात, पण संतांचे, रयतेचे सेवकही आहात. संतांची कृपा ही तलवारीपेक्षा अधिक धारदार असते बरं का. वारीला शरीर नसलं तरी मन असावं, आणि ज्याचं मन पंढरीच्या वारीत तोच खरा भक्त आणि तोच खरा वारकरी. आमचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहेत. पांडुरंग पांडुरंग. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू. चला हो भेटी, संत महंता होतील भेटी, संत महंता होतील भेटी, संत महंता होतील भेटी. आनंदे नाचू वाळवंटी, आनंदे नाचू वाळवंटी, आनंदे नाचू कुमाई विठोबा, विठोबर कुमाई विठोबा, विठोबर कुमाई विठोबा, विठोबर कुमाई विठोबा.
गुरु शिष्यांची भेट घडली. वारी पुढे निघाली पंढरीला. पांडुरंगाचं रूप डोळ्यात सामावून घेण्यास तुकोबा आणि वारकरी आसुसलेले होते. खांदी पताका घेऊन वारी माळ तुळशीची शोभे गळा गंध वैष्णवांच्या भाळी वारी निघाली रमलो संसारात खरा ऐक रखमाईच्या बरा तरी जीव लागी तुझ्या पायरी राव दारी उभा माझ्या येतो वीट पायी तुझ्या सेवा करीन योगे योगे माहुली हरी मुखी नाम घोष कुंडलिक वरदे हरी विठ्ठल. पंढरीनाथ महाराज की जय. बा विठ्ठला, विठ्ठला हेच ते रूप, हेच ते रूप ज्याचं स्वप्न मी उराशी बाळगलं. माझे अभंग, माझं सर्व आयुष्य मी तुझ्या चरणी अर्पण केलंय. तूच सर्व व्यापी आहेस, टाळ मृदुंगाच्या स्वरात आहेस, ज्ञानदेवाच्या ज्ञानेश्वरीत, एकनाथाच्या भारुडात, अंजनाबाईच्या ओवीमध्ये तूच समावला आहेस. गोरा कुंभार, सेना नाभी, चोखा मेळा अन सावता माळ्याच्या कष्टामध्ये सुद्धा तूच व्यापला आहेस. तुझ्या नामस्मरणाने संचारलेली शक्ती या भक्तांच्या उरात नांदते. पांडुरंगा, मी पाहतोय तुला वारकऱ्यांच्या पावलांमध्ये, मी पाहतोय तुला धारकऱ्यांच्या तलवारीमध्ये. पांडुरंगा, मी पाहतोय तुला कष्टकऱ्यांच्या कष्टामध्ये, मी पाहतोय तुला शेतकऱ्यांच्या शेतामध्ये. मी पाहतोय तुझ्या दिव्य स्वरूपाने सर्व सृष्टी व्यापून टाकली आहे. तुझ्या समोर उभं राहताच माझ्यामधील तू आणि मी हा द्वैत भाव संपून गेला. पांडुरंग, देव पहावयासी गेलो, तेथे देवची होऊन ठेलो. पांडुरंग, 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 पांडुरंग.
रूप सावळ गोचीर पंढरपुरी आस भेटीची लागे खुळ्या अंतरी सावदा काना तुका माऊली पंढरी अभंगाची गोडी ह्या मुखी रंगली खुळा जीव हा भक्तीचा नादावाला पावला पावलात विठू तू सामावाला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल 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 देह विठ्ठल 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 देह विठ्ठल 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 देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल देह विठ्ठल देह एक गृहस्थ ज्यांचं नाव अध्यात्मराव शास्त्रीकर, त्यांची ही कथा. एक उच्चपदस्थ अधिकारी जे सेवानिवृत्त आहेत. सर्व्हिसमध्ये असताना एकदा तरी देहूवरून पंढरीला संत तुकारामांच्या वारीसोबत जावं अशी खूप वर्षांची त्यांची इच्छा होती. आता सेवानिवृत्त झाले, परंतु शरीर स्वास्थ्यामुळे त्यांना इतक्या लांब पंढरीला वारीसोबत जाणं शक्य नाही. त्यामुळे टीव्हीवरील पंढरीच्या बातम्या बघून व आपली पंढरीला जाण्याची इच्छा अधुरीच राहील या भावनेतून हतबल झालेले आहेत. अध्यात्मराव यांची ही कथा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल अहो अहो काय झालं तुम्हाला? एवढे का सुन्न बसलेले आहात? कसला विचार करता आहात एवढा? अगं किती वर्ष झाली, प्रत्येक वर्षी म्हणायचो या वर्षी जाईल, या वर्षी जाईल, या वर्षी नक्कीच जाईल पंढरीला तुकोबांच्या वारीला. परंतु तेव्हा कामाच्या व्यस्ततेमुळे नाही जमलं. आणि आता आता वेळ आहे तर ही शरीर साथ देत नाही ग. पाय जास्त लांब चालू देत नाहीत. मन मात्र वारीमध्ये गुंतलेलं आहे. नजर नजर त्या विठ्ठलाला शोधत आहे, विठ्ठलाला शोधत आहे. हो, हे खरं आहे. पण तुमचं हे भक्तिभावाचं अंतःकरण हेच खरे पाय आहेत. तुम्ही त्या वारीतच आहात की मनाने, अंतःकरणानं. आता तुमचं शरीर स्वास्थ्य नीट राहत नाही, त्याला आपण काही करू शकतो का? नका नका स्वतःला उगाच त्रास करून घेऊ. बाबा खरं सांगू, आमच्या वयातील माणसं फक्त सोशल मीडियावर विठोबाची पोस्ट टाकतात. इंस्टाग्रामला जय हरी विठ्ठल लिहून समजतात की भक्ती झाली. पण तुमचं विठ्ठलाप्रती असलेलं प्रेम, त्याच्या ओढीनं भरलेला आवाज, डोळ्यातील आस काहीतरी वेगळंच सांगते बाबा. आमची भक्ती किती दिखाव्याची आहे ना बाबा. आम्ही सोशल मीडियावर देवाच्या रील्स फक्त व्ह्यूज वाढवण्यासाठी टाकतो, पण खरी भक्ती मनाची ओढ वाढवते. हा तुमचा विठ्ठलाप्रती असलेला भाव मला मोठ्यानं ओरडून सांगतोय. होय बाबा, मला वारी म्हणजे फक्त गर्दी वाटायची आधी, पण आता समजतंय की खरी परमेश्वर भक्ती काय असते, जी तुमच्या शब्दातून, श्रद्धेतून, अश्रूतून दिसते बाबा. बाळांनो, किती मोठे झालात रे तुम्ही.
किती मोठे झालात, किती सामंजस्याने बोलतात तुम्ही. हा तन्मय, भक्ती, अरे तुम्हाला ठाऊक नाही, तुमच्या आजोबांनी तब्बल 40 वर्ष पंढरीची वारी केली. किती? 40 वर्ष. मला नेहमी वाटायचं त्यांच्यासोबत एकदा तरी पंढरीला जावं, एकदा तरी जावं. पण नोकरीमुळे सततची होणारी बदली आणि सततच्या या व्यस्ततेमुळे कधी संधीच मिळाली नाही. आणि आता सेवानिवृत्त झालो तर शरीर साथ देत नाही. माझं पंढरीला वारीत जायचं स्वप्न हे स्वप्नच राहील बहुतेक. विठ्ठला. बाबा, अहो तुम्ही कसलीही चिंता करू नका. बाबा, एकदा का तुमची तब्येत बरी झाली ना की आपण सर्व वारीला जाऊया. हे आता पांडुरंगालाच ठाऊक. चला चला बाळांनो, थोडं बाहेर फिरून येतो मी. ठीक, तुम्ही आपली कामं करा. तुमचं बरं आहे बाबा, वर्क फ्रॉम होम. येतो मी. अगे ऐकतेस का ग? मी येतो जरा बाहेर जाऊन. एक पुस्तक मला घ्यायचं आहे बरं. ठीक आहे, पण हो थोडं सांभाळून जा. हं, आधीच तब्येत नीट नाही. परत लवकर या. हं. हो, काळजी करू नकोस, सांभाळून जातो मी. आलोच ग. कधी कधी आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक प्रश्नांनी, विचारांनी गोंधळून सोडलेलं असतं. त्यांची उत्तरं कधी पुस्तकातून, कधी उपदेशातून, तर कधी भेटलेल्या माणसातून मिळतात. असंच एक तेजस्वी व्यक्ती कानडेश्वर बाबा हे अध्यात्मरावांना पुस्तकांच्या दुकानामध्ये भेटतात आणि त्यांच्याद्वारे अध्यात्मरावांच्या मनामध्ये उठलेल्या विचारांना अर्थपूर्ण दिशा मिळते. नमस्कार शास्त्रीकर साहेब. नमस्कार नमस्कार. बऱ्याच दिवसांनी येणं केलं. तब्येत कशी काय आहे तुमची? मी ठीक आहे, बरं आहे मी. पण जरा आजकाल बाहेर जरा कमी पडतो मी. काय आहे, शरीर साथ देत नाही ना सध्या. अरे वा, बरीच नवीन पुस्तकं आलेली दिसत आहेत. हो साहेब, बरीच नवीन पुस्तकं आली आहेत. आणि हो, तुम्ही मागच्या वेळी सांगितलेलं ते पुस्तक अद्वैत एक शोध अंतःकरणाचा आलंय बघा. खरं की काय? अरे वा, खूप दिवस बघितले हो वाट मी त्या पुस्तकाची. बघू जरा बघू. हो नक्की. हे घ्या. अरे वा वा वा. पुस्तकामध्ये काही विलक्षण सापडलंय वाटतं. जणू मनातील विचारांना दिशा. ते पान उघडता क्षणी तुमचं मन थांबलं. काय असा काय शोध घेताय तुम्ही त्याच्यात? नाही, फार विचारांमध्ये बुडालेले दिसताय म्हणून म्हणतो. हो, काहीतरी खोल आस पंढरीची आहे आणि मन वारीमध्ये गुंतलेलं आहे. पण आता पायी चालवत नाही हो इतक्या लांब. पण तुम्ही कोण? मी कोण? अरे मी कोण हे सांगण्यापेक्षा तुला कोण भेटायला हवा हे महत्वाचं. कधी पुस्तकात, कधी वाक्यात, कधी व्यक्तींमध्ये विठोबा भेटतो बरं का, ज्याची तुला आस आहे. तू जरी पंढरी जाऊ शकला नाहीस तरी काटेलला जा. हो, काटेलला जा. विठ्ठल आणि गुलाब बाबा वेगळे नाहीत बरं का. चंद्रभागा आणि अमृतकुंड वेगळे नाहीत. चंद्रभागा म्हणजे भक्तांची वाहती गंगा आणि काटेलचं अमृतकुंड संतांच्या कृपेनं निर्माण झालेलं मनशुद्धीचं तीर्थ.
पांडुरंग पांडुरंग. एकात देह नाहतो, दुसऱ्यात अंतःकरण, पण दोघांचं अंतिम ठिकाण आत्मशुद्धीचं उगम स्थान. अरे वारी ही देहानं नव्हे मनानं चालते. काटेल हे गाव नकाशावर नाही पण अंतःकरणावर आहे. अहो पण तुम्ही नेमके आहात कोण? ओळखीत काय आहे बापू? जी ओढ अंतःकरणात आहे ना त्याचं उत्तर मी आहे का हे शोध. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. ही वारी माझ्यासाठी नवीन नाही बाई. दरवेळी गुलाबबाबाचं दर्शन म्हणजे पहिलं वहिलं प्रेम. त्या काळी आम्ही नांदेडहून चालत आलो होतो. गुलाबबाबा म्हणले होते देह थकेल पण मन चालेल. आज याही वयात चालते कारण माझं मन अजूनही त्यांच्या आवाजामागं धावतं. या खरंय बाई, तुमचं बोलणं ऐकून असं वाटतं की की बाबा आपल्याच घरात आहेत आणि आणि आपल्याच काळजात वावरत आहेत. हो बाई हो, गुलाब बाबा भेटतात. आपण फक्त मनोभावे त्याचा ध्यास घ्यायला हवा. तिळा वैष्णव हे ल्याले, गळा हार तुळशी माळा. तिळा वैष्णव हे ल्याले, गळा हार तुळशी माळा. जो शोधतो त्याला सापडतोच असं नाही, पण जो ओढीनं चालतो त्याच्यासाठी तोच चालून येतो. वारी पंढरीची होती पण शुद्धी झाली अंतःकरणाची. देवाचं दर्शन डोळ्यांनी नव्हे ओढीनं घडतं. कधी कानडेश्वर, कधी गुलाब, पण जेव्हा मन तयार होतं तेव्हा साक्षात विठोबा भेटतो. पालखी निघाली बाबांची, अहो गुलाब बाबांची. या हो काटेल नगरात, पालखी निघाली बाबांची, अहो गुलाब बाबांची. या हो काटेल नगरात, काटेलचा राजा माझा उभा नटून ठाटात. काटेलचा राजा माझा उभा नटून ठाटात. पालखी निघाली बाबाची, या हो काटेल नगरात. काटेलचा राजा माझा उभा नटून ठाटात. काटेलचा राजा माझा उभा नटून ठाटात. बाबा बसलाय डौलान, भक्त गाती आनंदान. बाबा बसलाय डौलान, भक्त गाती आनंदान. धर्मरूढी या विसरून भक्त येती हो मिळून. धर्मरूढी या विसरून भक्त येती हो मिळून. खांदाला विला पालखीला, खांदाला विला पालखीला. भक्त येती हो काटेला, काटेलचा राजा माझा उभा नटून थाटात. पालखी निघाली बाबाची, या हो काटेल नगरात. काटेलचा राजा माझा उभा नटून थाटात. काटेलचा राजा माझा उभा नटून थाटात.
बाबा गाती हो भजन, भक्त होती हो तल्लीन. बाबा गाती हो भजन, भक्त होती हो तल्लीन. चिंता दुःख ही विसरून भक्त येती ही लांबून. चिंता दुःख ही विसरून भक्त येती ही लांबून. हात आहे हो कमरेला, हात आहे हो कमरेला, बाबा हाची हो विठ्ठला. काटेचा राजा माझा उभा नटून ठाटात. काटेचा राजा माझा उभा नटून ठाटात. पालखी निघाली बाबाची या हो काटेल नगरात. काटेचा राजा माझा उभा नटून ठाटात. काटेचा राजा माझा उभा नटून ठाटात. हे काय कानडेश्वर बाबा? गुलाब बाबा? कानडेश्वर बाबा? काय आहे हे? काय आहे? हेच गुलाब बाबा, हेच विठोबा? मी किती शोध घेतला, किती वाटा फिरलो, शेवटी समजलं, ज्या वाटेवर तुला शोधत होतो ती वाटच तू होतास. मी जे वाचलं, जे ऐकलं, जे अनुभवलं ते तू होतास कानडेश्वर रूपात, गुलाब कृपेनं. आणि आज साक्षात विठोबा म्हणून, साक्षात गुलाब बाबांच्या रूपात साक्षात विठ्ठल माझ्या समोर उभा आहे. विठ्ठला, विठ्ठला, पांडुरंगा, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग. मी धन्य झालो बाबा, मी धन्य झालो. माझं जीवन, माझं अंतःकरण सार सार्थक झालं. पांडुरंगा, पंढरीनाथा, माझी वारी पूर्ण झाली, माझी वारी पूर्ण झाली. अंतःकरणातल्या वाटेवर या काटेल धामी वारी पूर्ण झाली. परमेश्वरा, माझी वारी पूर्ण झाली. पांडुरंग, पांडुरंग. गुलाब बाबा सालले रे, चरणी भक्तांची माळ. पावला मधून उगवते आमुचा विठोबा लाल. हात जोडले वाळते मायेच्या नजरेन, न बोलता सांगतात अंतरीच्या वेदनेन. हे गुलाबा, हे परमेश्वर, हे गुलाबा, हे परमेश्वर, आरती स्वीकारो गुलाबा, आरती स्वीकारो गुलाबा, आरती स्वीकारो ओ बाबा.
रे